नमस्कार. आज आपण एका अशा देशाबद्दल बोलणार आहोत ज्याची ओळख फक्त भूगोलापुरती नाहीये, तर ती हजारो वर्षांच्या इतिहासात, संस्कृतींच्या अनोख्या संगमात आणि भविष्याकडे वेगाने जाणाऱ्या अर्थव्यवस्थेत आहे. आपण बोलतोय भारताबद्दल. दक्षिण आशियातला हा देश, क्षेत्रफळानुसार जगात 7वा. उत्तरेला हिमालय आणि दक्षिणेला 3 समुद्र. आज आपल्यासमोर काही माहिती आहे, काही लेख, काही नोंदी. त्यातून आपण भारताचे संक्षिप्त पण वेधक दर्शन, इतिहास, संस्कृती आणि अर्थव्यवस्था यावर जरा सखोल बोलूया. आपला उद्देश फक्त वरवरची माहिती देणं नाहीये, तर या माहितीच्या आधारे भारताच्या हजारो वर्षांच्या प्रवासातले महत्त्वाचे टप्पे कोणते, ती जी विविधता आहे त्यातली गुंतागुंत काय आहे, आर्थिक गणितं काय आहेत आणि भूगोल कसा या सगळ्याशी जोडलेला आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग सुरुवात करूया इतिहासापासून, जिथे या भूमीची लिखित ओळख सापडते. साधारणपणे इसवी सन पूर्व 2600च्या आसपास सिंधू नदीच्या खोऱ्यात एक खूपच प्रगत संस्कृती होती. आपण तिला सिंधू संस्कृती म्हणतो. व्हायला होतं पक्क्या विटांची घरं, एकदम सुनियोजित रस्ते, सांडपाण्याची उत्तम व्यवस्था, म्हणजे आजच्या काळातही ते आधुनिक वाटावं इतकं प्रगत होतं. खरंच आश्चर्य वाटतं, नाही का? निश्चितच. आणि विशेष म्हणजे उपलब्ध साधनामधून असं दिसतं की ही फक्त शहरी संस्कृती नव्हती. तिचा व्यापार मेसोपोटेमियासारख्या दूरच्या प्रदेशांशी पण होता. यानंतर मग वैदिक काळ येतो, साधारणपणे इसवी सन पूर्व 1500 ते 500च्या दरम्यानचा. वेदांची निर्मितीच याच काळात झाली. पण गंमत म्हणजे वेदांमधून फक्त धार्मिक कल्पना नाहीयेत. तत्कालीन समाज कसा होता, त्यांचं तत्वज्ञान, अगदी सुरुवातीच्या काळातल्या गणिती आणि खगोलशास्त्रीय कल्पना पण त्यात दिसतात. म्हणजे हे फक्त एका पाठोपाठ आलेलं नाहीये, तर त्यात विचारांचं आणि ज्ञानाचं सातत्य आहे. हो, हे महत्वाचं आहे. म्हणजे हा वारसा फक्त धार्मिक नाही, तर बौद्धिक पण आहे. यानंतरचा काळ तर साम्राज्यांच्या उदयास्ताचा आहे, नाही का? मौर्य साम्राज्य, ज्याने जवळपास संपूर्ण भारतीय उपखंड एकत्र आणायचा प्रयत्न केला. त्यांचे प्रशासकीय प्रयोग तर आजही अभ्यासले जातात. मग गुप्त साम्राज्याचा काळ, ज्याला अनेक जण भारताचा सुवर्ण काळ म्हणतात. अगदी कला, विज्ञान, साहित्य यात खूप मोठी प्रगती झाली. आर्यभट्टासारखे गणितज्ञ याच काळातले. बरोबर. आणि त्यानंतर मध्ययुगात दिल्ली सल्तनत, दक्षिणेकडे विजयनगर साम्राज्य आणि मग मुघल साम्राज्य. प्रत्येक सत्तेने इथे आपला वेगळा ठसा उमटवलाय. अगदी. आणि मुघलांनंतर मराठा साम्राज्याचा उदय आणि त्याचा विस्तार हा तर भारताच्या इतिहासातला एक महत्त्वाचा टप्पा आहे. पण त्याच काळात युरोपीय सत्ता, विशेषतः ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, तिचा प्रभाव वाढायला लागला. हे लक्षात घेण्यासारखं आहे की म्हणजे बघा, व्यापारासाठी आलेली कंपनी हळूहळू राज्यकर्ती बनली. 1857च्या उठावानंतर तर भारत थेट ब्रिटिश राजवटीखालीच आला. या काळात भारताच्या अर्थव्यवस्थेत, समाजात, प्रशासनात खूप मोठे बदल झाले. काही स्रोत या बदलांना आधुनिक भारताची पायाभरणी मानतात, तर काही लोक त्या काळात झालेल्या शोषणावर जास्त भर देतात. बरोबर. आणि मग या ब्रिटिश राजवटीविरुद्धचा लढा, महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली ती अहिंसक स्वातंत्र्य चळवळ आणि शेवटी 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं. हा सगळा प्रवास आजच्या भारताच्या जडणघडणीसाठी खूप महत्त्वाचा आहे. या इतिहासाच्या पार्श्वभूमीवर आता आपण भारताच्या संस्कृतीकडे वळूया का? इथे विविधता हा शब्द खरंच खूप अपुरा वाटतो. खरं आहे, ही विविधता फक्त वरवरची नाही आहे. भारतीय संविधानाने 22 भाषांना अधिकृत मान्यता दिली आहे. पण बोलीभाषांची संख्या तर शेकडोंमध्ये आहे, माहितीये का? आणि प्रत्येक भाषेला तिचं स्वतःचं साहित्य आहे, संगीत आहे, लोककला आहेत. हिंदी आणि इंग्रजी या केंद्र सरकारच्या कामकाजाच्या भाषा असल्या तरी दक्षिणेकडे गेलं की द्रविडी भाषा दिसतात, पूर्वेकडे वेगळ्या भाषा. या भाषिक विविधतेमुळे प्रशासनासमोर आव्हानं येतात खरी, पण याचमुळे विचारांची देवाणघेवाण पण खूप समृद्ध होते. आणि धर्माच्या बाबतीतही तेच. भारत हा जगातल्या 4 प्रमुख धर्मांचं उगमस्थान आहे: हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख. पण त्याचबरोबर इस्लाम, ख्रिश्चन, ज्यू, पारसी हे धर्म पण इथे शतकानुशतकं रुजले आहेत. अनेक शहरांमध्ये, गावांमध्ये मंदिरं, मशिदी, चर्च, गुरुद्वारे अगदी शेजारी शेजारी दिसतात. दिवाळी, होळी, ईद, नाताळ, बुद्ध पौर्णिमा, महावीर जयंती, गुरुनानक जयंती सगळे सण किती उत्साहात साजरे होतात. ही सहिष्णुता आणि एकत्र नांदण्याची परंपरा भारताच्या संस्कृतीचा गाभा आहे असं म्हणता येईल.
मोठ्या प्रमाणावर. होय, नक्कीच. अर्थात हे सहअस्तित्व नेहमीच पूर्णपणे संघर्षविरहित राहिलेलं नाहीये. इतिहासात आणि अगदी आजही त्याचे दाखले मिळतात. पण तरीही एक मूलभूत विचार म्हणून सर्वसमावेशकता टिकून राहिली आहे. याचे एक प्रतिबिंब आपल्याला खाद्यसंस्कृतीत पण दिसतं. एका स्रोतानुसार भारतीय खाद्यसंस्कृती म्हणजे फक्त मसाल्यांचा वापर नाही, तर ती प्रादेशिक हवामान, तिथली शेती उत्पादनं आणि ऐतिहासिक स्थलांतरं यांचा परिणाम आहे. उत्तरेकडचे ते मुघलई प्रभावाचे पदार्थ, दक्षिणेकडे भात आणि नारळाचा वापर जास्त, पूर्वेकडे मासे आणि मोहरी तेलाचा वापर, पश्चिमेकडे डाळी, दुग्धजन्य पदार्थ. हे सगळं मिळून भारतीय खाद्यसंस्कृती बनते. आणि या विविधतेतूनच तो प्रश्न येतो जो तुम्ही आधी विचारला होता, ही प्रचंड भिन्नता एकत्र कशी राहते? याचं उत्तर कदाचित अनेकतेत एकता या कल्पनेत शोधायचा प्रयत्न होतो, पण त्याची अंमलबजावणी नेहमीच सोपी नसते, ती गुंतागुंतीची राहिली आहे. खरंच हे समजून घेणं महत्वाचं आहे. या सांस्कृतिक आणि सामाजिक पार्श्वभूमीवर आता भारताच्या अर्थव्यवस्थेकडे बघूया. आज भारत जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि असेही म्हणतात की लवकरच 3ऱ्या क्रमांकावर पोहोचेल. ही वाढ नेमकी कशामुळे शक्य होते आहे? यामागे अनेक घटक आहेत. म्हणजे बघा, भारत एक मिश्र अर्थव्यवस्था आहे. म्हणजे इथे सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्रांची भूमिका महत्वाची आहे. स्वातंत्र्यानंतर सुरुवातीला सार्वजनिक क्षेत्रावर जास्त भर होता, पण 1991चं जे आर्थिक उदारीकरण झालं त्यानंतर खाजगी क्षेत्राचा वाटा आणि प्रभाव खूप वाढला. आज भारताच्या GDPमध्ये सर्वात मोठा वाटा सेवा क्षेत्राचा आहे. म्हणजे आपला IT आणि संबंधित सेवा, बँकिंग, विमा, पर्यटन, दळणवळण वगैरे. हा एक मोठा बदल आहे, कारण काही दशकांपूर्वी शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा होता. पण मग याचा अर्थ असा घ्यायचा का की शेतीचं महत्त्व कमी झालं आहे? कारण आजही देशाची खूप मोठी लोकसंख्या उपजीविकेसाठी शेतीवरच अवलंबून आहे, नाही का? हो, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. GDP मधला वाटा कमी झाला असला तरी रोजगाराच्या दृष्टीनं शेती आजही खूप महत्त्वाची आहे. सेवा क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र वाढलेत खरे, पण ते अजूनही शेतीवरचं अवलंबित्व पूर्णपणे कमी करू शकलेले नाहीयेत. त्यामुळे काय होतं की ग्रामीण आणि शहरी अर्थव्यवस्थेत एक प्रकारची दरी तयार होते आणि त्यातून अनेक सामाजिक आणि आर्थिक आव्हानं पण उभी राहतात. उपलब्ध माहितीनुसार पायाभूत सुविधांमधली मोठी गुंतवणूक, जसं की रस्ते, रेल्वे, बंदरं, विमानतळ, ऊर्जा आणि देशातली ती प्रचंड मोठी ग्राहक बाजारपेठ हे भारताच्या आर्थिक वाढीचे मुख्य चालक आहेत. याला डेमोग्राफिक डिव्हिडंडची पण जोड मिळते, म्हणजे तरुण लोकसंख्या जास्त आहे. पण या वाढीचे फायदे समाजाच्या सगळ्या स्तरांपर्यंत पोहोचवणं हे एक मोठं आव्हान आहे अजूनही. म्हणजे आर्थिक वाढीबरोबरच विकासाचा समान वाटप हा कळीचा मुद्दा आहे. आता या सगळ्याला भारताच्या भूगोलाच्या चौकटीत ठेवून बघूया. 7वा सर्वात मोठा देश म्हणजे भौगोलिक विविधता तर असणारच. उत्तरेला हिमालय आहे, तो फक्त नैसर्गिक सीमा नाहीये, तर हवामानावर परिणाम करतो आणि अनेक नद्यांचा उगम पण तिथेच आहे. बरोबर. आणि हिमालयाच्या पायथ्याशी असलेला तो गंगा सिंधू ब्रह्मपुत्राचा मैदानी प्रदेश हा जगातल्या सर्वात सुपीक प्रदेशांपैकी एक आहे. याच प्रदेशाने भारताच्या मोठ्या लोकसंख्येला आधार दिलाय आणि इतिहासात अनेक साम्राज्यांच्या उदयास्ताचा तो साक्षीदार राहिलाय. पश्चिमेकडे गेल्यास थरचं वाळवंट आहे, तर दक्षिणेकडे दख्खनचं पठार. या पठाराच्या दोन्ही बाजूंना पूर्व आणि पश्चिम घाट आहेत, जे जैवविविधतेच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचे मानले जातात. ही भौगोलिक रचना भारताच्या वेगवेगळ्या भागांतील संस्कृती, अर्थव्यवस्था आणि लोकांची जीवनशैली यावर थेट परिणाम करते. याचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला तर भूगोल हा भारताच्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग राहिलाय हे स्पष्ट दिसतं. हिमालयामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना अडथळा येतो आणि मान्सूनच्या पावसावरही परिणाम होतो. मैदानी प्रदेशांनी कृषी संस्कृतीला जन्म दिला, किनारपट्टीच्या प्रदेशांनी व्यापाराला चालना दिली, तर दख्खनच्या पठारावरची जी खनिजे आहेत त्यांनी उद्योगांना आधार दिला. उपलब्ध साधनसामुग्रीनुसार काही अभ्यासक असंही म्हणतात की वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांमुळेच भारतात इतकी भाषिक आणि सांस्कृतिक विविधता टिकून राहिली, कारण इतिहासात एका भागाचा दुसऱ्या भागाशी संपर्क मर्यादित होता. त्यामुळे भारताला समजून घेताना त्याच्या भूगोलाकडे दुर्लक्ष करून चालणारच नाही. तर आजच्या या चर्चेतून आपण काय म्हणू शकतो? आपण पाहिलं की भारताचा इतिहास हा फक्त राजा महाराजांचा नाहीये, तर तो सिंधू संस्कृतीपासून सुरू होणारा ज्ञानाचा, विचारांचा आणि बदलांचा एक प्रवाह आहे. संस्कृती म्हणजे फक्त सण उत्सव नाही, तर ती भाषा,
धर्म, चालीरीती, खाद्य संस्कृती यामधली प्रचंड विविधता आणि त्यांचं ते गुंतागुंतीचं सहअस्तित्व आहे. अर्थव्यवस्था वेगाने वाढत असली तरी त्या वाढीची आव्हानं आणि फायदे यांचं चित्र साधं नाहीये, ते गुंतागुंतीचं आहे. आणि ह्या सगळ्याला आधार देणारा किंवा आकार देणारा घटक म्हणजे भारताची ती विशाळ आणि वैविध्यपूर्ण भौगोलिक रचना. अगदी बरोबर. या माहितीतून एक गोष्ट स्पष्ट होते की भारत हा आहे यापेक्षा होत असलेला देश आहे. तो सतत बदलतोय. जुन्या आणि नव्या मूल्यांमध्ये, परंपरा आणि आधुनिकतेमध्ये, विविधतेतील एकतेमध्ये आणि संघर्षांमध्ये तो स्वतःचा मार्ग शोधतोय. त्याचा भूतकाळ जितका समृद्ध आणि गुंतागुंतीचा आहे, तितकाच त्याचा भविष्यकाळही अनेक शक्यतांनी आणि आव्हानांनी भरलेला आहे. इतिहास, संस्कृती, अर्थव्यवस्था आणि भूगोल हे वेगळे कप्पे नाहीयेत. ते एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत आणि भारताचं आजचं वास्तव घडवत आहेत. आणि ऐकणाऱ्यांसाठी जाता जाता एक विचार, आपल्यासमोर असलेल्या माहितीनुसार भारताची प्रचंड लोकसंख्या, तिची तरुण रचना म्हणजे तो डेमोग्राफिक डिव्हिडंड आणि तिची अफाट विविधता ही भविष्यात भारतासाठी एक मोठी संधी मानली जाते. पण याच घटकांमधून आव्हानं पण उभी राहू शकतात, जसं की रोजगाराची निर्मिती करणं, सामाजिक सलोखा टिकवणं, पर्यावरणाचा समतोल राखणं. तर प्रश्न असा आहे की भारत या संधीचं रूपांतर शाश्वत विकासामध्ये आणि सर्वसमावेशक प्रगतीमध्ये कसा करू शकेल? या विविधतेला तो आपली ताकद कशी बनवेल? यावर नक्कीच अधिक विचार करता येईल.